आज जी एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार आहे, ती मॅच खरं तर होऊ नये असं अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांचं म्हणणं आहे। आणि खरं तर मॅच रुकवादी पापा अशी जाहिरात जर एखादी आली असती ती बघायला आम्हाला आवडली असती, परंतु एका ठिकाणी ऑपरेशन सिंदूर सारखं चालू करायचं। पहलगाममध्ये जे आमचे बांधव डोंबिवलीतले 3 आणि महाराष्ट्रातले 6 बांधव जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं कुंकू पुसलं गेलं। आणि अशा परिस्थितीत जो पाक पुरस्कृत दहशतवाद आहे तो मुळापासून संपून टाकण्याच्या ऐवजी यांनी अचानक युद्धबंदी केली, त्याची कारणं दिलेली नाहीत। त्या माता भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं त्याचं उत्तर अजूनपर्यंत त्यांच्याकडून आलेलं नाही। आणि अशा परिस्थितीत भारत पाकिस्तान सामना हा का खेळवला जातोय? पाकिस्तान हा भारताच्या स्वातंत्र्यापासून जर दहशतवादाला खतपाणी घालतोय हे सगळ्यांना माहिती आहे। आणि दरवेळेला तुम्ही पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर देऊ वगैरे वगैरे सगळ्या वल्गना करता, तर त्याच्यापेक्षा जर भारत पाकिस्तान जी आजची मॅच आहे खेळू नका असे आदेश दिले असते तर मोदींचा आदेश कोण टाळणार नव्हतं। पण त्या ज्या भगिनी त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा सन्मान राखण्याकरता आज जसं मोदीजींनी मध्ये एक अभियान काढलं होतं की घर घर सिंदूर भेजो, तो घर घर सिंदूर भेजो पेक्षा आता जर पाकिस्तान मॅच थांबवली असती तर ते बरं झालं असतं। आणि त्याच अनुषंगाने आज ओरिजिनल शिवसेनेच्या सगळ्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत, पुरुष कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मार्फत आज मोदीजींना सिंदूर भेजो म्हणून त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून द्यायचा जो आजचा प्रयत्न आहे, जी निदर्शन आहेत त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना साथ देते। आणि एक राष्ट्रप्रेमी